मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि या ट्विस्टमध्ये आपल्याला एक छान अशी गोष्टसुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण की आता दोघेजण आहेत, पार्थ आणि नंदिनी, ते एकत्र येणार आहेत. आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे मालिकेत एक भयानक असा वळण येणार आहे. आणि त्या वळणामध्ये आपण आता पाहणार आहोत की नेमकं काय काय घडणार आहे. कारण की बघायला गेलं तर पार्थ आणि नंदिनी हे दोघेजण एकत्र जरी असले तरीही त्यांच्यामध्ये नात्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं काही होत असतानाच मात्र सगळ्या गोष्टी कशा होतात, काय होतात हे पाहणं तितकंच रंजक असणार आहे. तर आता येणाऱ्या भागांमध्ये आता वसुहत्या ही खूप अशी जास्त चिडलेली आहे. कारण तिला असं वाटतं की आपण जे काही करतो ते बरोबरच करतो आणि तिला तिच्या मुलीला म्हणजेच रम्याचं पार्थसोबत लग्न लावून द्यायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मात्र ते एकत्र आलेले असतात. तर आता खरं तर हे सगळं काही जे काही होणार आहे, घडणार आहे, ह्याच्यामध्ये मागे काय आहे हे सगळं पाहणं तितकंच रंजक असणार आहे. तर तुम्हाला खरं काय वाटतं की रम्या आणि पार्थ हे दोघेजण एकत्र येतील का? आणि रम्या आणि वसू हे दोघेजण जे काही करतात ते बरोबर आहे का? कारण की रम्याला जे वाटतं तेच पार्थलाही वाटतं का? नाही. तर कारण रम्याचं जे काही पार्थवर एकतर्फी प्रेम आहे ते प्रेम मात्र काही कामाचं नाही, हे रम्याला कळतच नाही. कारण की पार्थ हा आता काव्यावर प्रेम करायला लागलेला आहे. कारण त्याचं लग्न काव्याशी झालेलं आहे. खरं तर तो नंदिनीवर प्रेम करत होता, पण आता नाईलाजाने त्यांचं लग्न जर नंदिनीशी झालेलं नाही, त्यामुळे आता पार्थ हा काव्यावर प्रेम करू लागलेला आहे. आणि तर त्या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि ते दोघेजणसुद्धा एकत्र आलेले आहेत. आणि हे सगळं घडत असतानाच त्या दोघांच्या नात्यामध्ये एक प्रकारचा दुरावा आहे. कारण की नंदिनी ही खूप समजूतदार असते आणि काव्य बिलकुल समजूतदार नसते. आणि काव्य समजूतदार नाही, या सगळ्या गोष्टींमुळे नंदिनी आणि काव्या या दोघींमध्ये सुद्धा वाद होणार आहेत. कारण की काव्या ही खूप अशी चंचल मुलगी आहे आणि तिला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. आणि राग येत असल्यामुळे ती दोघेजण एकत्र न बोलता आपल्यासोबत बोलत असतात. तर आता हे सगळं काही जे घडत आहे, जे काही घडलेलं आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठे ट्विस्ट आलेले आहेत, टर्न्स आलेले आहेत. आणि आता तुम्हाला खरोखर काय वाटतं की खरंच रम्या आणि पार्थ या दोघांचं लग्न होईल का? हा प्रश्नचिन्ह आहे. खरं तर हे प्रश्नचिन्ह तुम्ही मला सांगा की या दोघांचं लग्न होईल. कारण की ह्यांच्या नात्यामध्ये जे काही घडलेलं आहे, जे काही होतं, त्यामुळे आपण ते पाहू शकत नाही. खरं तर आता हे सगळं काही जे होणार आहे, जे काही घडलेलं आहे, आणि या सगळ्यांमुळेच आपणच एक छान प्रकारची गोष्ट करणार आहोत. बेसिकली काय होतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र जो आपला पार्थ आणि जीवा दोघेजण आहेत, हे खूप शांत आहेत. खरं तर हे खूप एकमेकांचे जे जिवलग असे भाऊ आहेत. पण ते लग्न झाल्यामुळे त्यांच्या नात्यात सुद्धा खूप मोठा फरक पडलेला आहे. आणि हा फरक घरातल्या सगळ्यांना जाणवू लागलेला आहे. खरं तर आणि आता हे सगळं जे काही झालेलं आहे, घडलेलं आहे, आता हे कसं निस्तरायचं हा प्रश्नसुद्धा सगळ्यांनाच पडलेला आहे. तर आता हे जे काही होणार आहे किंवा होतं आहे, तर ह्याच्या मागे कारण कोण आहे? तर कारण आहे लग्न. कारण लग्नामुळेच हे सगळेजण विराजलेले आहेत. कारण की लग्नामुळेच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नाही आहेत. आता ज्याच्यावर आपलं प्रेम नाही, त्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे, ह्या गोष्टीमुळे सगळेजण खूप दूर झालेले आहेत एकमेकांच्या मनापासून. त्यामुळे आता लग्नानंतर हे जे काही प्रेम त्यांचं चाललेलं आहे ते आता सुरू होणार आहे. आता बघायला गेलं तर आता हे सगळं काही जे चाललेलं आहे किंवा जे काही होणार आहे, ते आपण आपल्या परीने कसं काय करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आता खरोखर रम्या
आणि पार्थ एकत्र येतील का, की आपली नंदिनी आणि पार्थ एकत्र येऊन त्यांचा संसार होईल? कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.